श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये ज्या ठिकाणी प्रथमतः अवतीर्ण झाले त्याबद्दल म्हणजेच श्री खंडोबा मंदिराबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण श्री शुभराय महाराजांच्या सोलापुरातील मठाबद्दल जाणून घेणार आहोत. शुभराय महाराजांचा हा मठ सोलापुरातील बुधवार पेठेत असणाऱ्या दक्षिण कसब्यातील दत्त चौकातील जुन्या दत्त मंदिरानजीक आहे. रेखीव दगडी बांधकामातील या दत्त मंदिरात असणारा औदुंबर वृक्ष देखील वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. याचे खोड जणू ब्रह्मा, विष्णू आणि शंकराच्या मिलनातून तयार झाल्यासारखे वाटते. या मंदिरात गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात असणारे प्रमुख प्रसंग चित्रांच्या स्वरूपात दिसून येतात. अक्कलकोटवरून निघून सोलापूर मार्गे तुळजापूरला जाताना आम्ही या मठाला भेट दिली. असं म्हणतात की आपण गुरुकृपेच्या सावलीत आलो की आपली जबाबदारी ते गुरु त्यांच्या प्रिय शिष्यांकडे देखील देतात. मी देखील स्वामींच्या सेवेत आल्यानंतर शंकर महाराजांबद्दल मला समजले आणि मी शंकर महाराजांच्या धनकवडीमधील समाधी मंदिरात पोहोचले. शंकर गीतेचे पारायण करीत असताना, शंकर महाराजांचे अनुभव ऐकत असताना या शुभराय मठाबद्दल मला समजले आणि जेव्हा आपण अक्कलकोटला जाऊ तेव्हा शुभराय मठामध्ये नक्की जाऊ असे मी मनोमन ठरवले. या मठामध्ये आल्यावर सर्वात प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे सेवेसाठी असणाऱ्या सेवेकरीताई आणि प्रत्यक्ष मठाधिपती शुभांगीताई बुवा यांच्या स्वभावातील गोडवा आणि त्यांचा नीटनेटकेपणा. मठाच्या दारातून प्रवेश केल्याच आपल्याला दर्शन मिळते ते म्हणजे प्रत्यक्ष श्री शंकराचार्यांनी लावलेल्या औदुंबर वृक्षाचे. आजही हा औदुंबर वृक्ष छान हिरवागार आणि बहरलेला असून त्याच्या त्या देखण्या आणि मनमोहक रूपाकडे पाहून त्याला स्पर्श करताच प्रत्यक्ष शंकर महाराजच जणू आपल्याला आशीर्वाद देत आहे असे मला वाटले. औदुंबर वृक्षाशेजारीच असणाऱ्या काही पायऱ्या चढून गेल्यावर तिथे असणाऱ्या सेवेकरीताईंनी आमचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवून घेतले. सकाळची वेळ असल्याने मठाच्या गाभाऱ्यात ताम्हनामध्ये असणाऱ्या शंकर महाराजांच्या मूर्तीला आणि इतर देवतांना अभिषेक करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सांगण्यात येत होते. खूपच भारी वाटले मला ते पाहून, कारण कोणत्याही मंदिरात आपण अभिषेकाच्या कामनेने जेव्हा जातो तेव्हा त्यासाठी आधी पावती करावी लागते आणि मगच आपण ही सेवा करू शकतो. पण इथे तर न मागताच ही संधी आपल्याला शुभांगीताई देतात. उन्हाळ्याचे दिवस होते ते आणि रखरखीत उन्हातून मठात येताच, महाराजांचे दर्शन घेऊन गाभाऱ्याबाहेर पडताच शुभांगीताई आवर्जून सर्वांना कैरीचे पन्हे प्रसाद म्हणून घेण्याचा आग्रह करीत होत्या. शुभांगीताई नावाच्या माऊलीने केलेले काळजीपूर्वक नियोजनच होते ते. मठाच्या संपूर्ण आवारात कुठेही गडबड गोंधळ नाही, पावती करण्याचा आग्रह नाही. खरे तर मी जेव्हा अभिषेकाची पावती करायची आहे म्हणून शुभांगीताईंना सांगितले तेव्हा त्या मला म्हणाल्या, अगं पावती पुस्तक तर नाही, तुला जी काही हवी आहे ती दक्षिणा तुझ्याच हाताने पेटीमध्ये टाक. त्याचप्रमाणे तिथे असणाऱ्या सेवेकरीताईंनी मठाची माहिती आम्हाला अतिशय उत्तमरित्या सांगितली. शुभांगीताईंच्या मार्गदर्शनाखालीच त्या उत्तम तयार झालेल्या आहेत. श्री शुभराय महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचं तर श्री शुभराय महाराजांचा जन्म इसवी सन 1750 मध्ये तामिळनाडूमधील मालूर या गावी झाला. वडील श्री गंगाधर तर आई सौ पन्नाम्मा या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या पोटी जन्माला आलेले सुब्बाराव हे कमालीचे प्रखर बुद्धिमत्ता असणारे आणि कलासक्त असे राष्ट्रप्रेमी होते. वयाच्या 8व्या वर्षी मौजी बंधन विधीनंतर गुरुकुलामध्ये सुब्बरावांनी प्रवेश घेतला. गुरुकुलातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते घरी परतले आणि विवाह बंधनात अडकले. संगीत, चित्रकला, राजकारण यात पारंगत असणारे सुब्बरावांचे बुद्धिचातुर्य पाहून खुद्द टिपू सुलतान देखील कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी सुब्बरावांना आपल्या सरकारी दरबारात महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले. मूळचे आध्यात्मिक वृत्ती असलेले सुब्बराव अनेक भाषांमध्ये पारंगत झाले.
परंतु परकीय आक्रमणे धर्मांतर पाहून खिन्न झालेल्या सुब्बरावांनी विठुरायाला विनंती केली की मला पुढील मार्ग दाखवा म्हणून. अशी विनंती केल्यानंतर श्रीहरीने स्वप्नात येऊन त्यांना सर्व संग परित्याग करण्याची सूचना दिली. त्या सूचनेचे पालन करीत जेव्हा ते आपल्या घरी आले तेव्हा एके दिवशी रात्री त्यांनी घरातील कट्यारधारी मारुतीरायाची मूर्ती आपल्याबरोबर घेतली आणि आपल्या पत्नीचा, संसाराचा, नोकरीचा त्याग करीत घर सोडले. मजल दर मजल करीत ते महाराष्ट्रात पोहोचले. या सगळ्या प्रवासात त्यांचे वाढलेले केस आणि दाढी यामुळे ते कोणालाही ओळखू आले नाही आणि त्यामुळेच टिपू सुलतानाचे शिपाई त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकले नाही. इसवी सन 1776 साली अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी गावी ते पोहोचले. शांत सात्विक प्रवृत्तीच्या या सुब्बरावांना पाहून त्या गावातील ग्रामदैवत असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात गावकऱ्यांनी त्यांची व्यवस्था केली. खूप दिवस तिथे सेवा रुजू केल्यानंतर मारुतीरायांनी त्यांना आज्ञा केली की बाळा, तू आता कोल्हापूरला जा आणि आई अंबाबाईची सेवा कर. देवांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी कोल्हापूर गाठले. काही काळानंतर श्री महालक्ष्मीने त्यांना पंढरपूरला जाण्यास सांगितले. त्यामुळे इसवी सन 1779 मध्ये ते पंढरपूरला पोहोचले. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भक्तीत ते तल्लीन झालेले असताना रामदासी असणाऱ्या सद्गुरू थिमप्पा यांच्याशी त्यांची भेट झाली. तू आता पंढरपूरमध्ये राहू नकोस, हे तुझे कार्यक्षेत्र नाही. पंढरपूरजवळील सोनलगी म्हणजेच सोलापूर हे पवित्र क्षेत्र हे तुझे कार्यक्षेत्र आहे. सद्गुरू थिमप्पा यांच्याकडून हे ऐकताच इसवी सन 1780 मध्ये सुब्बराव सोलापुरातील हत्तीबावडी या विहिरीजवळील भागात पोहोचले. सकाळी लवकर उठून विहिरीच्या कपारीत बसून ते योग साधना करू लागले. आपल्या मृदू बोलण्याने त्यांनी लोकांची मने जिंकली आणि हळूहळू सुब्बरावांचे नामकरण शुभराय असे झाले. शुभरायांच्या या पवित्र मठामध्ये प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर महाराज यांनी वास्तव्य केलेले आहे. कर्दळी वनात प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी भारतभर भ्रमंती केली. इसवी सन 1800 ते 1878 पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रात विविध ठिकाणी वास्तव्यास होते. परंतु त्यापूर्वीच्या 600 ते 650 वर्षांच्या कालखंडातील महाराजांच्या कार्याबाबत, ते कोणत्या प्रांतात किती काळ होते याबाबत मात्र अद्यापही कोणालाही माहिती नाही. अक्कलकोटला त्यांनी त्यांच्या अवतार कार्यातील शेवटची 22 वर्षे व्यतीत केली. अक्कलकोटला जाण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचा मुक्काम सोलापुरात 5 वर्षे होता. श्री शुभराय महाराजांचे तत्कालीन मठाधिपती जयकृष्ण बुवा हे होते. माध्यान्ह काळची वेळ होती ती. श्री जयकृष्ण बुवांनी मठातील देवतांना नैवेद्य दाखविला. त्यानंतर ते शुभराय महाराजांच्या समाधीला नैवेद्य दाखवित होते. नेमके त्याच वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज मठाच्या दारात अवतीर्ण झाले. त्यांनी बुवांना विचारले, का हो बुवा, आम्हाला जेवण मिळेल का? बुवांनी त्यांना तात्काळ होकार दिला आणि मठात प्रवेश करायला सांगितले. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी शुभरायांच्या मठात पहिल्यांदा प्रवेश केला आणि तेथे बरेच दिवस वास्तव्य देखील केले. मठात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री स्वामी समर्थांनी मार्गदर्शन केले आणि त्यांना आपला कृपा आशीर्वादही दिला. सोलापुरातील वास्तव्यानंतर चिंतोपंत टोळांच्या आग्रहावरून ते अक्कलकोटला निघाले. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी आपली कुबडी आणि श्री चरणपादुका या मठासाठी दिल्या. या पादुका आज देखील आपणाला या मठातील गाभाऱ्यात दिसून येतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे 2 जोड इथे असून श्री शंकर महाराज, मधुबुवा, शुभराय महाराज यांच्या पादुका देखील आपल्याला या मठामध्ये दर्शनासाठी दिसून येतात. या मठात चंद्रभागेतून आलेली श्री विठ्ठलाची वालुकामय मूर्ती, श्रीयुत नागवंशी यांनी दिलेली एकसंग लाकडातील गणेशाची मूर्ती, सिंधुताई गोडबोलेंनी दिलेला रामदरबार, कालिया मर्दन स्वरूपातील श्रीकृष्ण, तसेच स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांची मूर्ती देखील आहे. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि शुभराय महाराजांची कुबडी देखील आहे. प्रत्यक्ष श्री शंकर महाराजांनी मधुबुवांना त्यांचा फोटो काढण्यास सांगितला. हा 1947 साली काढलेला शंकर महाराजांचा मूळ फोटो देखील इथे पाहायला मिळतो. सोलापुरातील श्री पाणी भाते नावाच्या गृहस्थांची महाराजांच्या चरणी अनन्य निष्ठा जडलेली होती. त्यांनी महाराजांना राहण्यासाठी एक विठ्ठल मंदिर बांधले. महाराज अतिशय उत्तम भजन करीत असत. महाराजांचे हे भजन ऐकण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी
अनेक लोक मंदिरात येऊ लागले. महाराज त्या काळी गावाच्या बाहेर राहत असत, त्यामुळे भिक्षेसाठी त्यांची बरीच पायपीट होत असे. अर्थातच महाराजांच्या लेखी त्याचा मागमूसही नव्हता. तरी त्यांचे एक भक्त श्री आबासाहेब कोंडले, जे भुईकोट किल्ल्याचे किल्लेदार होते, त्यांनी ही बाब हेरली आणि गावातील भक्तांशी चर्चा केली व सर्वानुमते महाराजांना गावात येण्याची विनंती केली. किल्ल्याजवळील चिंच वृक्षाची विस्तीर्ण जागा महाराजांना दान देण्याचे ठरविले. जवळच सिद्धेश्वरांचे मंदिर आणि तलाव देखील होता. महाराजांनी हीच जागा आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडली. याच जागेवर आज शुभराय मठ ही वास्तू उभी आहे. महाराजांनी आपल्याबरोबर आणलेली मारुतीरायांची कट्यारधारी मूर्ती तिथे ठेवली आणि आपली साधना सुरू केली. चंद्रभागेतून आलेल्या श्री विठ्ठलाच्या वालुकामय मूर्तीमागे देखील रोचक इतिहास आहे. श्री शुभराय महाराजांच्या कार्याला सुवर्ण झळाळी देणारी अलौकिक अशी ही घटना घडली. एके दिवशी प्रभातकाळी श्री शुभराय महाराजांपुढे भक्तवत्सल भगवान पंढरीनाथ सगुण रूपाने उभे राहिले. श्री भगवंत शुभरायांना म्हणाले की तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे. आता तुझी अखंड भक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे. पंढरपूरच्या पुंडलिकाच्या डोहात मी आहे. चंद्रभागेच्या त्या डोहात मी वालुकामय मूर्ती रूपात आहे. ती मूर्ती तू इथे मठात घेऊन ये. आषाढ शुद्ध दशमीला शुभराय महाराजांना हा साक्षात्कार झाला. देवांनी आपली पूजा आषाढी एकादशीला करण्याची आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी हा दृष्टांत शिष्यांना सांगितला. परंतु एका रात्रीत विठ्ठलाला पंढरपुरातून आणणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण शुभराय महाराजांनी पंढरपुरात तात्काळ जाऊन माझा प्राणसखा असलेल्या विठ्ठलाला आणावे अशी शिष्यांना आज्ञा केली. त्या शिष्यांमध्ये एक मल्लिकार्जुन शेटे नावाचे शिष्य होते. त्यांनी हे शिवधनुष्य उचलण्याची तयारी महाराजांपुढे विनम्रतेने दर्शविली आणि महाराजांनी ही सेवा घडवून घ्यावी याचा आशीर्वाद देखील मागितला. शेटेंना महाराजांनी आशीर्वाद दिला आणि सकाळी निघण्याची आज्ञा केली. सर्व सोलापुरात ही बातमी पसरली आणि हाच सर्वांच्या चर्चेचा विषय बनला. प्रत्यक्ष देव पंढरीहून सोलापुरात येणार या बातमीने सर्वांचे चित्त भावविभोर झाले. सर्व लोक देवांची डोळ्यात जीव ओतून प्रतीक्षा करीत होते. इकडे शेटे सोलापुरात पोहोचले. त्यांनी चंद्रभागेत स्नान केले आणि पुंडलिकाच्या डोहात जाऊन देवांना आवाहन केले. देवाचे नाव घेता घेता त्यांनी वाळूत हात घातला खरं, तर वाळूत त्यांना एक टणक असा भाग हाताला लागला. तो त्यांनी उचलला आणि बाजूला जाऊन बघतात तर काय, प्रत्यक्ष वालुकामय श्री भगवंताचा विग्रह त्यांच्या हाती होता. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्यांना भावावस्थेत जणू समाधीच लागलेली होती. त्यांनी नंतर विलंब न करता देवांना छातीला कवटाळले आणि तात्काळ सोलापूरला निघाले. वेशीजवळ सर्व लोक देवांच्या स्वागतासाठी जमलेलेच होते. यथावकाश शेटे सोलापुरात येऊन पोहोचले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. शेट्यांनी दुरूनच महाराजांना हात दाखविला. जवळ पोहोचताच ते खाली उतरले आणि त्यांनी देवांचा विग्रह महाराजांच्या हातात दिला. महाराजांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले होते. महाराजांनी तो विग्रह हृदयाशी लावला आणि मग देवांना पालखीत बसवले. सुवासिनींनी देवांना ओवाळले. वाजत गाजत हरिनामाच्या गजरात देवांना मठात आणण्यात आले. महाराजांनी देवाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. सन 1785ला श्री पंढरीनाथांची शुभराय मठात प्रतिष्ठापना झाली. महाराजांनी पुढे धातूचे चरण देवांसाठी तयार केले. देवांसाठी सुंदर असे देवघर बनविले. रोज ती मूर्ती ताम्हनात घेऊन तिचा अभिषेक महाराज करत आणि सुंदर अलंकारांनी सजवून देवांना गाभाऱ्यात विराजमान करीत असत. पुढे विस्तीर्ण असे मठाचे काम झाले. महाराजांना निवासासाठी एक खोली, त्याचप्रमाणे मध्यभागी सुंदर असे देवघर बांधण्यात आले. महाराजांनी पांडुरंगाची सगुण उपासना सुरू केली. देवांची काकड आरती ते शेजारती यथासांग ते करू लागले. देवांची जयंती व संतांचे पुण्यतिथी उत्सव सुरू केले. उपजतच कलायोगी असलेले शुभराय महाराज आता देवापुढे आपली कला प्रगट करू लागले. देवांच्या विविध दशावतारांची चित्रे काढून त्यांनी देवांना सजवू लागले. चंद्रभागेच्या वाळवंटातून आणलेल्या या वालुकामय विठुरायाच्या मूर्तीचे जतन येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या उद्धारासाठी करायचे असल्याने या मठात आता विठुरायाच्या दुसऱ्या मूर्तीला दैनंदिन अभिषेक केला जातो. श्री शुभराय महाराजांचे उत्तराधिकारी असणारे 5व्या पिढीतील बुवा महाराज यांच्याकडे असणाऱ्या पुरातन काळातील ट्रंकांमधून जवळजवळ 500 चित्रांचा संग्रह प्राप्त झालेला असून श्री शुभराय महाराजांनी ही सर्व चित्रे साध्या लेजर पेपरवर त्या काळी तयार केलेल्या नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या रंगांमधून साकारलेली होती.
त्यामुळेच त्याचे रंग आज देखील खूप सुंदर दिसतात. ते रंग उठावदार आणि चमकदार आहेत. रामायण आणि महाभारतातील ही चित्रे खूपच सुबक आणि कथेला न्याय देणारी आहेत. श्री सुरेंद्र बारलिंगे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने हा चित्रसंग्रह प्रकाशित केलेला आहे. शुभ्रायांनी काढलेल्या चित्रांमध्ये 3 प्रकार असून दशावताराची चित्रे, कृष्णचरित्रावर आधारित चित्रे आणि रामायणावर आधारित चित्रे आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिपंत तात्या राळेरासकरांनी त्यांच्या 7 पिढीतील प्रासादिक कालिया मर्दनाची मूर्ती देवांच्या रथयात्रेसाठी उत्सव मूर्ती म्हणून महाराजांना दिली. आजही ती मूर्ती आपल्याला बघण्यास मिळते. त्याचप्रमाणे गुरु दीनलाल कलवार यांनी महाराजांना लाकडी रथ अर्पण केला. हा रथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला असून हा वैशिष्ट्यपूर्ण रथ बांधण्याचे काम महाराजांनी सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाकडे दिले. सोलापूरच्या राम जोशी यांच्या तमाशात चिमाबाई नावाची एक नर्तकी होती. ती अधूनमधून महाराजांच्या दर्शनास मठात येत असे. ती मठात येताना तिच्याबरोबर गुलबी नावाच्या एका कुत्रीला आपल्याबरोबर घेऊन येत असे. एके दिवशी एक गृहस्थ चिमाबाईला म्हणतात, तुम्ही येता ते येता आणि बरोबर या कुत्रीला देखील आणता, तिला आणत जाऊ नका बरं. चिमाबाईला हे ऐकून फार वाईट वाटते. परत येताना त्यांनी त्या कुत्रीला बांधून ठेवले. ज्यावेळी चिमाबाई महाराजांपुढे आली तेव्हा महाराज म्हणाले, आज तुझी गुलबी नाही आली का? तेव्हा ती म्हणाली, ती येत होती पण मीच तिला बांधून ठेवले. तेव्हा महाराज म्हणाले, तुझी गुलबी मोठी अधिकारी आहे. महाराजांनी तिला आज्ञा दिली की उद्या गुलबीला घेऊन ये. दुसऱ्या दिवशी चिमा गुलबीला घेऊन मठात आली. महाराजांनी गुलबीला आवाज दिला, ये गुलबे ये, अशी आमच्याजवळ ये. गुलबी महाराजांच्या जवळ शेपटी हलवीत आली. महाराजांनी मोठ्या मायेने तिला थोपटले आणि म्हणाले, उठ बेटा उठ, संपला तुझा इथला वास. ते ऐकून गुलबी उठली. तिने महाराजांना 3 प्रदक्षिणा घातल्या. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी येत होते. ती पुन्हा महाराजांच्या पायाजवळ आली. तिने एकदा महाराजांच्या मुखाकडे पाहिले आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून आपला प्राण त्यागला. गुलबीला महाराजांनी मुक्ती दिली. पुढे महाराजांनी चिमाबाईलाही अनुग्रह देऊन तिचा देखील उद्धार केला. एकदा मठात प्रवचन संपल्यावर महाराज उपस्थितांना म्हणाले की आता देवांच्या आज्ञेनुसार हा देह ठेवायची वेळ आलेली आहे. महाराजांचे हे शब्द जणू तप्त पाऱ्यासारखे भक्तांच्या कानावर पडले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही वार्ता हा हा म्हणता सर्व सोलापुरात पसरली. सर्वत्र खिन्नतेचे वातावरण तयार झाले. सर्व शिष्यांना जवळ बोलावून महाराजांनी आशीर्वाद दिले. शेवटी आपले अंतरंग शिष्य असलेल्या रावजी बुवांना महाराजांनी बोलविले. बुवांचा अधिकार खूप मोठा होता. त्यांनी महाराजांची खूप सेवा केलेली होती. महाराज त्यांना म्हणाले की तुमची सेवा अशीच अखंड सुरू ठेवा. या मठातील प्रत्येक उत्सव व देवपूजेची जबाबदारी तुमच्यावर मी सोपवित आहे. त्याचप्रमाणे बुवांच्या पत्नी लक्ष्मीबाईंना महाराजांनी आशीर्वाद दिला व काहीतरी मागण्यास सांगितले. तेव्हा ती माऊली साश्रू नयनांनी थरथरत महाराजांना म्हणाली, महाराज, आमच्या शेवटच्या पिढीतील शेवटच्या माणसाने देखील आपली आणि विठुरायाचीच भक्ती करावी असा मला आशीर्वाद द्या. महाराज आनंदाने तथास्तु म्हणाले. आजही बुवांची 8वी पिढी श्री शुभांगी बुवा म्हणजेच माईंच्या रूपात शुभ्राय महाराजांची व विठुरायांची सेवा करीत आहे. भाद्रपद वद्य दशमीचा दिवस जवळ आला. महाराजांनी सकाळी आपले अन्निक उरकले. देवांची पूजा आरती केली. आनंदाने देवांचे दर्शन घेतले. माध्यान्ह आरती झाली. महाराज मठातील आपल्या आसनावर जाऊन बसले. सन 1820 मध्ये भाद्रपद वद्य दशमीला शुभ्राय महाराजांनी माध्यान्ह काळी आपली प्राणज्योत पांडुरंगाच्या चरणी अर्पित केली. आपल्या नश्वर देहाचा त्याग करून महाराज वैश्विक निर्गुण रूप धारण करते झाले. शुभ्राय महाराजांनी मठात फक्त उत्सव आणि अन्नदानच केले नाही, तर आलेल्या प्रत्येकाला आपले मानले. त्याला सतत उपदेश करून त्याचे कल्याण व्हावे ही अखंड भावना त्यांची असायची. असा हा सिद्ध योगी, कलायोगी महापुरुष अनंत जीवांचा उद्धार करून समाधीस्थ झाला. आजही अनेक लोकांना महाराजांच्या कृपेचा अनुभव येतो आणि महाराजांचे कार्य आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सद्गुरू शंकर महाराजांच्या 52मध्ये या मठाचा उल्लेख आढळून येतो. या 52मध्ये 4थ्या आणि 5व्या कडव्यात असणाऱ्या ओळी अशा आहेत. शुभरायांच्या मठातून कीर्तन करीती जनार्दन, दत्तरूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून. तेथे रंगता जे भजनी, प्रत्येकास दिसे नयनी. जिकडे तिकडे भक्तगणी, शंकर रूपे ये दिसुनी.
1922 साली जनार्दन बुवा मठामध्ये मुलांना जेव्हा शंकराराग शिकवित होते तेव्हा मठात प्रत्यक्ष श्री शंकर महाराज अवतरले. अलख अशी आरोळी देत बुवांना दर्शन दिले. इसवी सन 1922 साली शंकर महाराज पहिल्यांदा शुभराय मठात येतात. आधी अक्कलकोटला ते जाऊन आपल्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतात आणि सोलापुरात आल्यावर रात्री बालगंधर्वांचे नाटक पाहून अनंत उंब्रजकरांबरोबर दत्त चौकात येऊन शुभराय मठाला भेट देतात. त्यावेळी जनार्दन बुवा मठाधिपती होते. ते शंकराराग आळवीत असताना महाराज मठात येतात. देवघरात जाऊन विठुरायाला नमस्कार करून बुवांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवतात आणि जनार्दन बुवा समाधीस्थ होतात. जनार्दन बुवांच्या आई, ज्यांना ते अव्वा असे म्हणत असत, त्या विचारात पडतात की अरे, हा कोण वेडगळ मनुष्य आहे जो या मठात येतो काय, माझ्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवतो काय आणि त्याची समाधी लागते काय. त्यांना विचारात पडलेले पाहून शंकर महाराज जनार्दन बुवांना समाधी अवस्थेतून बाहेर काढतात आणि गाभाऱ्याबाहेर येऊन अव्वांना चहा आणि पाणी घेऊन येण्यास सांगतात. अव्वा जेव्हा चहा घेऊन येतात तेव्हा जनार्दन बुवा आणि शंकर महाराज चहा घेतात. तेव्हा जनार्दन बुवा शंकर महाराजांना या मठात पुन्हा येण्याची विनंती करतात. शंकर महाराजांचे या मठाबरोबर अलौकिक असे नाते तयार होते आणि पुढे जवळजवळ 27 वर्षे त्या मठात ते येत राहतात. एकदा रथोत्सवाच्या दरम्यान जनुबुवा उत्सव मूर्ती कालिया मर्दनाच्या शेजारीच रथामध्ये बसलेले असताना शंकर महाराज ते पाहतात आणि आपल्याबरोबर असणाऱ्या बाबूरुद्रांना सांगतात की काही क्षणातच हा रथ कोसळणार आहे. त्यामुळे आपल्या प्रिय भक्ताला वाचविण्यासाठी स्वतः शंकर महाराज त्या रथाच्या चाकाखाली आपला हात ठेवून रथाचा वेग कमी करतात. त्यांचा तो रक्तबंबाळ हात पाहून आणि आपल्या गुरुचे आपल्यावर असलेले अतोनात प्रेम पाहून जनुबुवा खूप रडतात. त्या काळी महाराजांबरोबर बाबूराव रुद्र, भस्मे काका, दादासाहेब फुलारी आणि जनुबुवा असत. एकदा शंकर महाराज आपल्या शिष्यांसमवेत कुरोपूरला जायचे ठरवतात. त्यांच्याबरोबर जनुबुवा असतातच. कुरोपूरला गेल्यानंतर श्री शंकर महाराज दुसऱ्या दिवशी जनुकाकांना आपल्याबरोबर घेऊन जातात. ते कुरोपूरच्या एका गुहेत पोहोचतात. गुहेत गेल्यानंतर त्यांना एक सुंदर असे सिंहासन दिसते. शंकर महाराज सांगतात, हे सिंहासन प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभांचे आहे. त्या सिंहासनावर जाऊन शंकर महाराज आसनस्थ होतात आणि जनुबुवांना देखील आपल्या जवळ घेतात. त्याचप्रमाणे काशीला एकदा गेल्यानंतर जनुबुवांना शंकर महाराज हत्तीवर बसवतात आणि स्वतः माहुताचे काम करतात. पुढे एका प्रसंगात शंकर महाराज जनुबुवांना सांगतात की तू उद्या कोर्टामध्ये अजिबात जायचे नाही. यावर जनुबुवा त्यांना सांगतात की महाराज, अहो उद्या तर माझे खूप महत्त्वाचे काम आहे हो. हे ऐकताच महाराज म्हणतात, अरे मी तुला जे सांगतो आहे तेवढेच कर. ते ऐकताच जनुबुवा दुसऱ्या दिवशी कोर्टात जाण्याचे टाळतात. परंतु तिसऱ्या दिवशी कोर्टात गेल्यावर मात्र रजिस्टर उघडल्यावर त्यांना काल केलेली त्यांचीच स्वाक्षरी दिसून येते. हे पाहताच त्यांना खूप आश्चर्य वाटते. जेव्हा ते शिपायाला याबाबत विचारतात तेव्हा शिपाई देखील म्हणतो की अहो साहेब, तुम्ही तर काल आला होतात आणि मोठ्या साहेबांनी तुमचे कौतुक देखील केले. हे सर्व मी पाहिलेले आहे. ते सगळे ऐकताच शंकर महाराजांचीच ही लीला आहे हे जनुबुवांना समजून येते. शुभराय महाराजांच्या पुण्यतिथीला शंकर महाराज आवर्जून येत असत. प्रत्येक भक्ताला प्रसाद मिळाला आहे की नाही याची खातरजमा करत असत. आषाढी कार्तिकी एकादशीच्या रथयात्रेला देखील शंकर महाराज उपस्थित असत. जनार्दन बुवांप्रमाणेच मधुबुवांना देखील शंकर महाराजांनी खूप प्रेम दिले. त्यांना अध्यात्माचे धडे दिले. हरिभक्त पारायण डॉक्टर चारुदत्त बुवा आफळेंनी शुभराय महाराजांवरील कीर्तनामध्ये खूप सुंदर प्रसंग सांगितलेले आहेत. त्यामधील एका प्रसंगात ते म्हणतात, रणसुभे नावाच्या एका श्रीमंत सरदारांनी पंढरपूरच्या विठुरायांच्या चरणी पूजेसाठी देण्यासाठी चांदीची भांडी केली. तेव्हा साक्षात विठ्ठल त्यांच्या स्वप्नात येऊन सांगतात की अरे, पंढरपूरच्या या मंदिरात पूजेसाठीची चांदीची चिक्कार भांडी आहेत. त्यामुळे तुझ्याकडची भांडी प्रति पंढरपूर असणाऱ्या शुभरायांच्या मठात जाऊन दे. रणसुभे जेव्हा दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील मंदिरात जातात तेव्हा तिथे उपस्थित असणारे पुजारी देखील त्यांना सांगतात की अहो, मला देखील काल विठुरायांनी दृष्टांत दिला असून ती भांडी शुभराय मठाला देण्यास तुम्हाला सांगावयास सांगितले आहे. हे सर्व ऐकून रणसुभे शुभराय मठात पोहोचतात. तेव्हा सुरुवातीला महाराज ही भांडी घेण्याचे साफ नाकारतात. जेव्हा रणसुभे त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतात तेव्हा मात्र महाराज ही भांडी स्वीकारतात आणि अगदी आज देखील ही भांडी आपल्याला शुभरायांच्या मठात पूजेसाठी वापरात असलेली दिसून येतात.
चला तर मग या मठातील सेवेकरीताई शुभरायांबद्दल काय सांगत आहेत ते ऐकूयात. 100 वर्षापूर्वीचा मठ आहे हा शुभरायांचा मठ. ते गुरुकुल पद्धतीत शिक्षण झालं होतं महाराजांचं. मग त्यांना अध्यात्माची ओढ खूप होती. मग शिक्षण झाल्यावर घरी आले. घरातनं परत त्यांना नायक दिवाण पदावर टिपू सुलतानने बोलवलं. त्यांची कला गुण सगळे बघून मग बोलवलं. खूप हुशार होते महाराज. तिथं नायक दिवाण म्हणून म्हणजे आता सध्याचं उपपंतप्रधान पद ते होतं, ते आहे महाराजांना. मग तिथं राहिले, पण त्यांना निजामाच्या काळात त्यांना आवडलं नाही निजामशाहीचं, म्हणजे लोकशाही आवडली नाही. मग महाराज तिथनं घरातनं कटार झाले, मला तिथून बाहेर आले. म्हैसलगीला आले. म्हैसलगीनंतर अक्कलकोटला गेले. अक्कलकोटवरून कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या लक्ष्मीचं दर्शन घेऊन परत पंढरपुरात गेले. पंढरपूरला गेले. मग त्यांना तिथं भीमप्पा रामदासी गुरु भेटले. म्हणजे पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन घेऊन परत चंद्रभागाच्या डोहात आले. तिथं त्यांना त्यांचे गुरु भेटले, भीमप्पा रामदासी गुरु म्हणून. मग गुरूंनी गुरुमंत्र दिला. गुरु आज्ञेनुसार परत उपासना चालू झाली. ह्यात काळ बराच खूप लोटला गेला. मग एक दिवशी गुरूंनी सांगितलं की तुझं काम पंढरपुरात नाही, सोलापुरात आहे. सोलापुरात आले ते. इथं एक चिंचेचा वृक्ष होता. हे पूर्ण जंगल होतं. इथं थांबले. तो उपासना करत राहिले. सिद्धेश्वर तळाजवळ असल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष काही भासलं नाही महाराजांना. मग इथे लोकांना म्हणजे कलागुण सगळे कलागुणात निपुण होते. चित्रकला शिकवली, उपासना शिकवली, भजन कीर्तन नृत्य सगळं शिकवलं. एक दिवशी पांडुरंग स्वप्नात आले महाराजांच्या, की म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, तू मला घेऊन ये. मग पण त्यांची महाराजांची एक अट अशी होती की देवाची अट होती की एक दिवसात मला तू घेऊन यायचं. मग असं महाराजांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं. मग त्यांचे शेटे नावाचे एक शिष्य होते महाराजांचे. त्यांनी म्हणलं मी घेऊन येतो. पण त्यांनी काय म्हणलं की तुमच्या भक्तीवर पांडुरंग प्रसन्न झाले, माझ्याबरोबर येतील का ते. मग त्यांनी सांगितलं मी जसं भक्तीने त्यांना बोलवलं पांडुरंगाला, तसं तू बोलवतो येतील. असं म्हणल्यावर भक्त निघाले घोड्यावरून निघाले. कुंडलिकाच्या डोहात गेले. तिथं डुबकी मारली, पण काही हाताला आलं नाही. मग देवाचं नाव घेतलं आणि वाळू उचलली, निघाले घोड्यावर निघाले. मग जसं जसं पंढरपूर म्हणजे सोलापूर जवळ येत होतं त्यांना उत्सुकता होती काय होतंय काय होतंय. मग त्यांनी काढून बघितलं तर असे पूर्ण पांडुरंग तयार झाले, फक्त पाय तयार झाले होते देवाचे. मग ते महाराजांच्या लक्षात आलं, म्हणजे त्यांना अंतर्ज्ञानाने कळालं की पूर्ण तयार झाले पण पाय नाहीत. मग महाराजांनी तिथं पाय तयार केले, तांब्याचे पाय तयार केले. तेव्हाच घेऊन आले शेटे. मग औक्षण केलं. तो दिवस होता आषाढी एकादशी. रथ मिरवणूक केली, प्राणप्रतिष्ठा केली पांडुरंगाची. तीच ही वालुकामय मूर्ती ही पांडुरंगाची आहे ती. मग आषाढीला आल्यावर प्राणप्रतिष्ठा केली. मग आषाढी कार्तिकीमध्ये 2-3 महिन्याचा अंतर होतं. त्यावेळेस महाराजांनी रथ उभा केला. कसला तर 5 फूट उभा तर 26 फूट असा मोठा रथ आपल्याकडे अजूनही छान आहे. आषाढी कार्तिकीला रथ निघतो आपल्याकडे, ह्याला प्रति पंढरपूरच म्हणतात. मग ह्यांच्या काळात शंकराचार्य आले. शुभरायांनी शंकराचार्यांनी होम केला. त्या होमातनं औदुंबर प्रगटलेला आहे बाहेर. तोही 250 वर्षाची आपल्याला साक्ष देतो. देव आणि संत यांची मांदियाळी म्हणजे शुभराई मठ असं आहे. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुका आहेत ह्या. ते 1.5 वर्ष महाराज इथं होते. ते कुबडी पण त्यांचे, पादुका पण त्यांच्या. मत्स्याकाराची 7वी पादुका स्वामी महाराज आपल्या इथं ठेवून गेले. शंकर महाराज 27 वर्ष या मठात होते. म्हणजे जसं हिमालय सोडलं तसं महाराज इथंच आले. आणि हे मधुबा ज्यांच्या पाठीवर महाराजांनी नृत्य केलं त्यांचे म्हणजे जनार्दन बुवांचा मुलगा, त्या शुभांगीताईचे वडील. आणि हे शुभरायांच्या पादुका. कुबडी पण त्यांचीच आहे. आणि हा ओरिजिनल फोटो आहे, जसे महाराज होते तसे. धनकवडीला 6 महिने जाण्यापूर्वी काढलेला फोटो आहे हा. खूप संत येऊन गेले. महिनी म्हणजे स्वतः त्या MSW आहेत ना, मग त्यांनी देवाचं कार्य करावं, देवाचं काम करावं या हेतूने 0 ते 6 वर्ष बाळांची संस्था काढली पाकड संकुल म्हणून. थोडे दिवस म्हणजे 20 वर्ष इथंच होती. आता दुसरीकडे गेली. आपण आता इथं माहीत करणार आहोत. येणाऱ्या भक्तांना राहण्याची सोय करणार आहोत. अभिषेक घालावा, तुम्ही यावं, अभिषेक घालावा. थोडं आमची सुखदुःख तुम्हाला सांगू, तुमची आम्हाला सांगा, अशी संकल्पना आहे माझी. त्यांना दत्त रूपात पहिल्यांदा दर्शन दिलं महाराजांनी, शंकर महाराजांनी. दत्त रूपात दर्शन दिलं महाराजांनी. अच्छा. नाथ आहेत शुभांकिताई.
सुंदर. शुभ्रा पाटील या हां. महाराज म्हणजे ते हा तो मस्त फोटो आहे ना तिथला पहिला त्याच्यानुसार काढलेला फोटो आहे. जिकडून तिकडून बघितलं की महाराज आपल्याकडेच बघतात असे दिसतात. शुभराय महाराजांच्या या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे चित्र आपण समोरून, डावीकडून किंवा उजवीकडून जरी पाहिले तरी शुभराय महाराज आपल्याकडेच पाहत आहेत हे जाणवते. श्री पांडुरंग शास्त्री आठवलेंनी त्यांच्या स्वाध्यायात सांगितलेल्या एका वाक्याचा शुभांगीताईंच्या मनावर खूप खोलवर असा परिणाम झाला. ते वाक्य होते, आपण देवावर प्रेम करावे आणि देवाचे काम करावे. म्हणजेच नुसते देवदेव न करता त्याबरोबरीने सामाजिक कार्य देखील करावे. त्यामुळेच ज्याप्रमाणे शुभराय महाराजांनी देवांची पूजा अर्चना सेवा करण्याबरोबरच समाज कल्याणाचे काम केले, त्याचप्रमाणे आपण देखील ही परंपरा पुढे चालू ठेवावी या विचाराने शुभांगीताईंनी आपल्या 10 वर्षांच्या नोकरीमधील अनुभवांच्या आधारे सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्या काळी सोलापुरात अपंगांसाठी, अंधांसाठी आणि महिलांसाठी देखील काम करणाऱ्या संस्था असल्याने शुभांगीताईंनी 0 ते 6 वयोगटातील बाळांसाठी काम करण्याचे ठरविले. पोलिसांना रस्त्यावर, एस.टी. बसमध्ये, रेल्वे स्टेशनवर सोडून दिलेली, सापडलेली बाळे तसेच कुमारी माता असणाऱ्या मुली ज्यांना त्यांच्या बाळाला समाजात सन्मानाने वाढवता येणार नाही, अशा सर्व बाळांना ही संस्था बालकल्याण समितीमार्फत सर्व कायदेशीर बाबींचे काटेकोरपणे पालन करीत पाखर संकुल या संस्थेत दाखल करून घेते. दिनांक 8 मे 2003 रोजी या पाखर संकुलाची स्थापना झालेली असून बाल न्याय कायदा आणि कारा म्हणजेच सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स एजन्सी यांच्या मार्गदर्शक तत्वांखाली ही संस्था काम करते. बाळांना या संस्थेत आणल्यावर छान नाहूमाखू घातले जाते आणि शुभराय महाराजांच्या मठातील देवघरात नेऊन देवाला त्या बाळाची जबाबदारी आणि काळजी घेण्याची विनंती केली जाते. त्याचप्रमाणे बाळाला देखील तू आता छान नागरिक व्हायचं आहे आणि देवाचं कार्य करायचं आहेस बरं का, हे सांगितले जाते. एक संस्कारी प्रेमळ स्त्रीच इतक्या उत्तमरित्या मठाचा कारभार चालवू शकते आणि त्याच्या बरोबरीनेच बालसंगोपनही सुंदररित्या करू शकते. या संस्थेत दाखल झालेल्या कुपोषित असणाऱ्या बाळांची उत्तमरित्या निगा राखली जाते आणि सुदृढ झालेल्या या बाळांना त्यांचे हक्काचे आईबाबा मिळावेत म्हणून देखील शुभांगीताई काम करतात. त्यांनी मायेने सांभाळलेली ही बाळं भारतात आणि भारताबाहेर देखील दत्तक आईबाबांकडे सोपवलेली आहेत. स्वतः अविवाहित राहून सामाजिक कार्य करणाऱ्या शुभांगीताई या बाळांना आजी म्हणून अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने वाढवतात. या बाळांना सांभाळणाऱ्या कामगार स्त्रियांना मावशी, काकू, दाई असे न म्हणता त्या यशोदामाई असे म्हणतात. या यशोदामाईंच्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेची सुरुवात शुभांगीताईंनी केली. यामध्ये ज्या मुलांना बाबा नाहीत अशा मुलांसाठी ही योजना काम करते. यामध्ये 25 मुलांची जबाबदारी शासनाने उचललेली आहे. पण जेव्हा 25पेक्षा जास्त मुलांना याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी विद्यादायिनी योजनेअंतर्गत या मुलांना मदत केली. यामध्ये एक ठराविक रक्कम देणाऱ्या काका काकूंचा समावेश झाला आणि त्या रकमेत एका मुलाचा एका संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च करण्यात आला. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी या योजनेतील मुलांना श्री शुभराय महाराजांच्या मठात बोलावले जाते. तिथे त्यांना श्लोक शिकविले जातात, गोष्टी सांगितल्या जातात, कलाकुसरीचे धडे दिले जातात, तसेच पौष्टिक आहार देखील दिला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी शंकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एप्रिल-मे महिन्यात 15 दिवसांचे उन्मेष नावाचे अनिवासी शिबिर आयोजित केले जाते. प्रत्येक वर्षी एका ठराविक संकल्पनेवर आधारित हे शिबिर घेतले जाते. तसेच दर रविवारी कॉलेजमधील युवक युवती आणि शिक्षक या मुलांना शिकवतात आणि मार्गदर्शन करतात. अनाथ मुलांसाठी पाखर संकुल ही संस्था शुभांगीताईंच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या काम करीत आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं मन मोकळं करता यावं, 2 दिवस का होईना शांतपणे माहेर अनुभवता यावं यासाठी शुभांगीताईंनी माहेर ही संकल्पना राबवलेली आहे. शुभांगीताईंनी मठमंदिरांची काळजी घेण्याबद्दल एक नागरिक म्हणून आपण काय करायला हवे याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन केले. आपण कधी तो दिवा घरी आपण घासून देत नाही. आपण कधी तिथं जाळ्या पण काढत नाही. आपण कधी त्या दिव्याला विचारत नाही तुझी काही खाटली नाही, तुला नैवेद्याला काही कमी आहे. आज
आंबे घे, तू देवाला दाखव, जर त्यालाही दाखव, तूही खा. हे आपलं काम आहे मतमंदिरात जावं. आज मतमंदिरात नाही दाखवली तर काय तुमच्याचकडे झालं. त्याबरोबर कुटुंबात संवाद निर्माण झाला. आपल्याला जगाशी बोलायला वेळ खूप काम आहे. आपल्याला भयंकर काम आहे. उठलं की सारखं विचारांचे वाढत बोलवा, याला भेटायचं त्याला भेटायचं, हे घ्यायचं ते घ्यायचं ते. पण घरातल्या लोकांची कधी बोलत ते निघाले की पुढे मला कळलं नाही, संध्याकाळी मी जाऊ. ज्याच्यासाठी हा बदलाव केला आहे त्यांनाच बोलायला वेळ. पण आठवड्यातून एक वेळ काढायचा, बसायचा, बघायचा, आरती करायची, एखाद्या स्तोत्र म्हणायचं. आपण हे सगळं तुम्ही करत असाल तर उत्तम आहे. अजून 100 जणांना सांगा. करत नसाल तर करायला सुरुवात करा 100 जणांना. आणि स्वतःच्या त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन चालू ध्यान लागते कधी मिळत नाही. जपातून ध्यान नाचा करा, पण कॉन्सन्ट्रेशनचा ह्या अभ्यास आपल्याला सर्व दृष्टीने पुढे नेणार. आणि हे सगळं भक्तीच्या पायावर होतं. पायापासून भक्ती म्हणून काय जेवण मिळणार नाही, बाराचं भक्ती म्हणून काय व्यवसाय करणार नाही, भक्ती म्हणून काय, पण पाया भक्तीचा असतो. आणि भक्तीतून सगळं त्याच्यावर माझा प्रौढ असता. तुम्ही एका विशिष्ट अवस्थेपर्यंत आलेले लोक. त्यामुळे तुमच्यासारखे अनंत लोक, उत्तम लोक तयार, 5 लाख लोक तयार झाले आपल्या महाराष्ट्रात. मानले किती महत्वाचे घराच्या दारातून बसलेले. घरात आल्यावर आपण सगळीकडं गाव 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 घरात कशाला गेले समाजाचं सुरू त्यासाठी आपल्याला योग्य जागृतीचं काम आणि ते आपण उचललेलं काम असतं, लादलेलं काम. आम्ही व्यवसाय करावं का हे करावं, पण हे जाता करा. आता तुम्ही पण चांगलं जेवण राहतो, पण तुम्ही आल्या म्हटल्यानंतर एक ठेवले जाता करायचं. आपल्याला कुठली चांगल्या नक्की करणं, पण आपणाच जे ठरवलं ते करायला आपल्याला करावं लागणार आहे. माझी चांगला होईल आणि माझ्याजवळ खूप माझ्या सुखी राहण्यासाठी माझ्याजवळ सगळं असेल म्हणून चालत नाही. कोण कधी काही हिसकवून विषय पटायला लागत नाही. जे कधी बदली सांगता येत या सगळ्याचा विचार आणि राहिलाही आहे माझ्याकडे माहेरी आहे. त्याला पण बघू विचार पण मोकळं होण्याचं ठिकाण म्हणजे सुरू आहे. एक तुमची आई आहे, तुमचं मन मोकळं करायला बसतं. चांगल्या गोष्टी पण सांगायला आपल्याला जागा नाही. हो, माझी बायको फार छान स्वयंपाक करते, कुणाला सांगायचं? तुम्ही काय कुठला अतिशय उत्तम केलं होतं बघा, हे का कुणाला सांगायचं? म्हणजे त्याची उगीच वाद घातला, कुणाला सांगायचं? मी केलेली चूक सांगायला आवडत नाही माणसाला. पण एक जागा अशी असेल की जे परत छोटीशी साधण्याची गोळी दिली. हनुमान कवच, मारुती स्तोत्र, रामरक्षा, सुंदरकांड हे सगळं आपल्याकडे लावून ठेवा. लावून सगळ्यांना ऐकायला आपल्या स्तोत्रांचे बाकी काही लावण्यापेक्षा स्तोत्रच ठेव. आणि संगीताचा परिणाम आपल्या व्यवसायात पण फार चांगला होतो. बारीक संगीत लावून ठेवायला तर स्वतः उपयोग चांगलं कानावर पडलं तर चांगलं विचार जातं, चांगला विचार येतो. एकदम चांगलं विचार आज संकट रस्त्यावर ते कमी घरात विक्री करतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या 4 गोष्टींनी आपल्याला मोठं काम करायचं. पहिलं गोष्ट आहे राष्ट्रकार्य. राष्ट्रकार्य करायचं म्हणजे काही बंधूतून आपल्याला जायचं नाही, पण आपलं
सुटत आणि राष्ट्राच्या ज्या समस्या आहेत, कायदे कसे बदलले, कायदे कसे आपल्याला नवीन नवीन झाले, काय काय झालं, त्याच्यामुळे काय काय होणार, ही समाज जागृती नाहीतर आपण काही नाही बोलणार. आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तुम्ही एक बुद्धिमान म्हणून बघितलं, त्यामुळे तुमच्या शब्दाला बदल. मी बुद्धिमान आहे, मला डिग्री पण आहे, पण मला बोलतं पण येतं, पण मी देवळात आहे. त्यामुळे देवळात देशवटी देवळवालीच म्हणते. त्यामुळे तुम्हाला हे काम करायचं. समाज जागृती, समाजाला हे वाईट आहे काय, हा वाईट आहे काय, हा वाईट आहे काय, हा आपल्याला नुकसान करतो, आपल्याला नुकसान अशाच्या तरी जगात चाललंय. याच्यापासून सावध राहिले याला सांगायचं वेळ. आणि त्या काळात कधी इतकी जरुरी इतकी आहे. समाजात जेव्हा आपण जातो त्यावेळेस अडीअडचणीत असलेल्या लोकांना तर आपण मदत करायची होती. आपला अध्यात्माबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या शुभांगीताईंकडे पाहून असं वाटतं की थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शुभराय मठाचा वारसा चालविणाऱ्या बुवा कुटुंबात जरी त्या पूर्वपुण्याईने जन्मल्या असल्या तरी MSWचे शिक्षण घेऊन 10 वर्षे नोकरी करून फक्त हा वारसा चालविण्यासाठी जीर्ण झालेल्या शुभराय मठाचा कायापालट करून न थांबता सामाजिक बांधिलकीचे भान राखत अध्यात्माची, राष्ट्रप्रेमाची अनेक बीजे शुभांगीताई पेरत आहेत. सलाम आहे त्यांच्या कार्याला. आपल्याला सुद्धा या कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा असेल तर या मठाला जरूर भेट द्या आणि श्री शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळालेल्या या मठाची माहिती अनेक स्वामी सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी. मोर्चे लावा, मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे पंढरी. मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे पंढरी. चला चला संत जन, चला चला संत जन. आ आ आ आ, चला चला संत जन. करू देवासी भांडण, करू देवासी भांडण, करू देवासी भांडण, करू देवासी भांडण. वेढा वेढा रे पंढरी,